पुढे देखील एक मोठी बातमी राजकीय विश्वात। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं। धनंजय मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होतीये, त्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी ही नेमकी कुणाची आहे? शिवसेना नेत्यानं हा सवाल उपस्थित केलेला आहे आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवता आलं असतं। धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून सरकारची होत असलेली बदनामी याबाबत शिवसेनेला चिंता असल्याचंही कळतंय। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय यावेळेस आता शिंदे सेनेतले काही नेते, काही मंत्री प्रचंड नाराज असल्याचं कळतंय आणि तेही मुंडेंवरून। बदनामी होतीये का? काय घडतंय? सेजल, मागच्या काही काळापासून धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या पद्धतीने आरोप होत आहेत ते बघता सरकारवरती एक प्रकारे टीका होतीये। सरकारवरतीच टीका होत असल्यानं सरकारचा घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते देखील नाराज झाल्याचं बघायला मिळतं आणि त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंवरती एक असेल असे वारंवार आरोप होतात। सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे जे जवळचे आहेत वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं होतं। अर्थात धनंजय मुंडेंचा थेट संबंध नाही किंवा त्यांचे तसे पुरावे समोर आलेले नव्हते, मात्र या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असता आणि चौकशी होईपर्यंत ते साईडला राहिले असते तर चाललं असतं, अशा पद्धतीची एक भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सोबतच इतर महत्त्वाचे मुद्दे, कृषी घोटाळ्यातील आरोप असेल किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरती धनंजय मुंडे यांच्यावरती टीका होत होती, त्यांच्यावरती आरोप केले जात होते। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणांची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवायला पाहिजे, पण त्याची जबाबदारी नेमकं कोणाची? मुख्यमंत्री सांगतात ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची, आणि अजित पवारांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचं स्पष्टपणे हे म्हणणं आहे की या प्रकरणी धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवता आलं असतं आणि बाजूला ठेवल्याच्या नंतर सगळी चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्यांना सरकारमध्ये घेता आलं असतं। त्यामुळे अद्यापपर्यंत या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा कुठलाही निर्णय न झाल्यानं शिवसेनेचे नेते एकंदरीत मुंडेंवर कारवाई व्हावी अशी मागणी शिंदे गटाकडून, खास करून काही नेत्यांकडून केली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।